भाजपा किसान आघाडीच्या वतीने गोंदियाच्या कारंजा गावात 3 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष तसेच गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय टेंबरे यांनी दिली आहे। भारतीय जनता पार्टी किसान आघाडी गोंदिया जिल्ह्याच्या वतीनं 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी असं 3 दिवसीय शंकरपट कारंजा सिद्धांत बाबा चौकामध्ये ग्राउंडमध्ये घेतलेला आहे आणि शेतकरी आघाडीच्या वतीने घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम फक्त आपण घेत आहे, मग काय कारण आहे? आम्ही शेतकरीचे मुलं आहे आणि शेती करून इथपर्यंत आलेलं आहे आणि शेतकऱ्याच्या भावना फार चांगल्या असतात आणि त्यांच्यासाठी हे आम्ही शंकरपट करतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात कोणी करो किंवा नको करो, परंतु शेतकरी आघाडीचा जिल्ह्याचे अध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्यामध्ये एक आघाडीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची मानसिकता आहे आणि त्या कारणानं आम्ही मागच्या 2-4 वर्षापासून हे किसान आघाडीच्या वतीनं एक शंकरपटचं मोठं भव्य आयोजन आम्ही करतोय आणि शहराला लागून आयोजन आहे। तर शहराचे जे लोक आहे, नोकरी पेशेवाले लोक असतात आणि यांना हे शंकरपट बघायची फार असते उत्सुकता आणि उत्सुकतामुळे पूर्ण कारंजाचे जेवढा मोठा ग्राउंड आहे तो सिद्धांत ग्राउंड आणि पूर्ण गाव असं पूर्ण लोकांनी भरलेलं असते आणि भरगत असते ते। किती राज्यातील आणि किती जिल्ह्यातील जवळपास शंकरपट चौकी त्या ठिकाणी येणार आहे? जिल्ह्यातील तर प्रत्येक तालुक्यातून येणारच आहे, परंतु मध्य प्रदेश इथून पण येणार आहे, बालाघाट जिल्ह्यामधून, सिवनी जिल्ह्यामधून आणि काही भंडारा जिल्ह्यातून येणार आहे असं। आणि ज्यांना माहीत पडतंय मागच्या वर्षी ते धुळेकडच्या जोड्या आल्या याच्या अगोदर, आता यावर्षी येतात तर माहीत नाही पण येणार असं वाटतंय। बक्षीस स्वरूपी काय आपण त्यांना राशी देणार आहात? पहिल्या दुसऱ्या म्हणजे आमच्याकडे बक्षीस असं ठेवलं आहे की जेवढ्या आमच्याकडे जोड्या येणार शंकरपटामध्ये त्या प्रत्येक जोडीला काही ना काही बक्षीस मिळणार, म्हणजे कोणीही वापस विना बक्षीसद्वारे जाणार नाही हे नक्की। दिवाळीनंतर शेतीची कामे संपल्यानंतर शेतकरी 2 महिने खाली असतो, त्यातच गावागावात मंडई जत्रांचे आयोजन केले जातात। या काळात गावात मंडई किंवा शंकरपट पाहण्याच्या निमित्ताने गावामध्ये आलेले पाहुणे मुलामुलीच्या लग्नाचे स्थळ शोधतात, त्यामुळे दिवाळीनंतर गावागावात मंडई आणि शंकरपटाचे आयोजन केले जाते। त्याच धर्तीवर गेल्या 2 वर्षापासून भाजप किसान आघाडीचे पदभार सांभाळणारे सभापती संजय टेंबरे यांनी आपल्या मतदारसंघातील कारंजा गावात देखील शंकरपटाला सुरुवात केली असून या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या शंकरपटाची प्रसिद्धी पाहता यावर्षी 3 दिवसीय शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे। तर या शंकरपटात सहभाग घेणाऱ्या प्रत्येक बैलजोडीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे। तर पहिल्या 3 विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षिसे दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील एकदा या शंकरपटाचा आनंद घ्या।